मी मगाशी सांगितलं की 9 मुली ज्या गेल्या सभापती महोदय, त्याच्याशिवाय 4 मुली गेल्या आहेत आणि मग या बाळ सुधार गृहाची 9 फुटाची उंच भिंत ओलांडून या मुली कशा आणि काय बाहेर पडल्या। या संस्था चालकांना खऱ्या अर्थाने तुरुंगात टाकण्याची गरज आहे आणि जिल्हा बाल विकास अधिकारी नियमांनी कारवाई करण्याची आवश्यकता। या गोष्टी सरकार करणार का? सभापती महोदय, ही अतिशय गंभीर अशा प्रकारची घटना आहे। ज्या काही अनियमितता त्या ठिकाणी बाहेर आलेल्या आहेत त्या अतिशय भयानक आहेत। त्यामुळे निश्चितपणे जी काही सभागृहाची मागणी आहे त्याप्रमाणे जिल्हा बाल विकास अधिकारी यांना तात्काळ सस्पेंड करण्यात येईल। या संदर्भात जी काही तिथे चौकशी केली, 3 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची कमिटी, महिला पोलीस निरीक्षकांची कमिटी तयार केली होती। या कमिटीने त्या ठिकाणी मुलींची चर्चा केली। 80 मुली त्या ठिकाणी आहेत। ही चर्चा केल्यानंतर पहिल्यांदा मुली बोलायला तयार नव्हत्या, पण हळूहळू त्या बोलतायत। त्यातनं अनेक गंभीर गोष्टी बाहेर आल्यामुळे या संदर्भातला गुन्हा दाखल केलेला आहे। अधीक्षक आणि बाकी सगळ्यांवर गुन्हा दाखल केलेला आहे। त्यांची चौकशी आपण चालू केलेली आहे। संस्थेची मान्यता निश्चितपणे रद्द करण्यात येईल। संपला असेल तर परत देण्यात येणार नाही आणि जर असेल चालू तर त्या ठिकाणी ते पूर्णपणे रद्द करण्यात येईल। त्याच्याकरता कुठेही मागे पुढे पाहिलं जाणार नाही। आणि या संदर्भात जी काही आता ही जी काही आपली महिलांची जी 3 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची जी कमिटी आहे ती उद्या आपला फायनल अहवाल देणार आहे। तो अहवाल आल्यानंतर जे लोक दोषी असतील, या चेन ऑफ कमांड मध्ये जे दोषी असतील त्या सगळ्यांना सस्पेंड केलं जाईल, सगळ्यांवर कारवाई या ठिकाणी केली जाईल। आणि आता ही ज्यावेळेस बातमी आली, आपण ज्यावेळेस पोलीस गुन्हा दाखल केला याच्यावर बालगृहावरती बातमी पाहिल्यानंतर हायकोर्टने देखील याचं संज्ञान घेतलेलं आहे आणि हायकोर्टाने देखील अॅमिकस क्युरी याच्यामध्ये आता अपॉइंट केलेला आहे आणि हायकोर्ट देखील याच्यावर लक्ष ठेवून आहे। पण हायकोर्टाची जी काही प्रोसिडिंग असेल ती तर चालेल, पण मी सभागृहाला आश्वस्त करतो की अशा प्रकारे ज्या लोकांनी सरकारमधल्या कुठल्याही व्यक्तीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष याच्यात मदत केली असेल किंवा आपली ड्युटी करण्यामध्ये कोणीही जर तिथे कोताही केली असेल अशा प्रत्येकाला सस्पेंड करण्यात येईल।